महापालिकेच्या वतीने दत्तनगर येथील प्रसाधनगृहांच्या भिंतीवर जनजागृतीपर चित्रे काढण्यात आली। सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनं शनिवारी प्रभाग क्रमांक 9 मधील दत्तनगर ते पोलीस मुख्यालय मार्गावर असलेल्या सार्वजनिक प्रसाधनाच्या भिंतीवर स्वच्छता मोहिमेसंदर्भातील जनजागृती चलचित्र काढण्यात आली आहे। या चलचित्रांचं अनावरण पालिकेतील अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं। पूर्व भागातील प्रसिद्ध असलेल्या श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीला यापूर्वी रंगरोटी करण्यात आली होती। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त व घनकचरा विभाग प्रमुख रवी पवार यांच्या नेतृत्वाखाली सध्या शहरातील अस्वच्छ परिसर स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे। अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या संकल्पनेतून ज्या ठिकाणी कचरा व अन्य साहित्य टाकण्यात येतं तो परिसर स्वच्छ करून रंगरंगोटी करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे। दरम्यान याच पार्श्वभूमीवर दत्तनगर येथील सार्वजनिक प्रसाधन गृहाला रंगरंगोटी करण्याचे काम गेल्या 2-3 दिवसांपासून सुरू होतं। मध्य विधानसभा मतदारसंघातील आमदार देवेंद्र कोठे आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद बिर्रू यांच्या प्रयत्नातून आणि लोकवर्गणीतून हे काम पूर्ण झालं आहे। दरम्यान या प्रसंगी माजी नगरसेविका रामेश्वरी बिर्रू, दास भंडारी, नरेश बांधाराम, शावरकोंडा, अनिल वंगारी, बालाजी बुगडे, प्रसाद पुलगम, ॲडव्होकेट मोहन कोरापाटी, पालिकेचे नदाफ, नईम शेख, लक्ष्मण भोसले व प्रभागातील महिला उपस्थित होत्या।